हरिओम. आपल्या साप्ताहिक गीतेच्या अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्याय बघतो आहोत आणि त्यातल्या 15व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत. आपण पुढचं आजचं विवेचन सुरू करण्यापूर्वी प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम. हरिओम. आतापर्यंत आपण 2 विभाग बघितले. आपण एकंदर 4 विभागामध्ये या 5व्या अध्यायातला विषयाचे भाग पडले. त्यातला पहिला विभाग होता 1 ते 7 श्लोकांचा. तो होता संन्यास आणि योग यांचा समन्वय. म्हणजे संन्यास आणि योग हे कसे एकच फळ देणारे आहेत असं त्याच्यात सांगितलं गेलं. दुसरा विभाग होता तो 8 ते 15चा. त्याच्यामध्ये योगयुक्ताचा अकर्तृत्व, आत्मबोध, अलिप्तपणा आणि शांती सुख. अलिप्तपणामुळे आणि सगळं काही करत असूनही मी काहीच करत नाही म्हणजे कर्मणी अकर्म, कर्म करत असताना अकर्म बघितल्यामुळे त्याला जे शांतता आणि सुख मिळतं, नामानिराळेपणा तो जो उपभोगतो त्याचं वर्णन बघितलं. आणि आता आपल्या नवीन विषयाची सुरुवात होते. 16 ते 26 या विभागाचं नाव आहे ज्ञानयोगाची लक्षणं, स्थिती आणि गती. तर या विषयाचं थोडंसं प्रास्ताविक करून मग आपण 16वा श्लोक वाचूया. आतापर्यंत आपण काय बघितलं की कर्मयोगातल्या ज्या धारणा आहेत त्या धारणांनुसार कर्म करण्यामुळे चित्तशुद्धी साधकाला प्राप्त होते. आणि त्या धारणा म्हणजे अहंकार आणि आसक्ती यांचा त्याग करून जे समोर आलेलं प्राप्त कर्तव्य कर्म आहे ते ईश्वरार्पण बुद्धीने करायचे. ईश्वरार्पण बुद्धीने करण्यापाठीमागे काय कारण आहे? मला फळ काहीच नको आहे म्हणून मी ते कसंही केलं तरी चालणार नाही. ईश्वराला अर्पण करायचं म्हटल्यानंतर ते उत्तमच व्हायला पाहिजे, ही पण भूमिका त्याच्यामध्ये जोडली जाईल. आणि ते कर्म उत्कृष्ट करण्यासाठी ती धारणा तुम्हाला उपयोगी पडते, कर्मयोग आहे. म्हणून हे करत असताना दुसऱ्या बाजूला त्याचा स्वाध्याय चालू आहे, ध्यान साधना चालू आहे, आत्म्याविषयीचं चिंतन चालू आहे. तर ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मग त्याला हळूहळू असा अनुभव यायला लागतो की मी कोणत्याही गोष्टीचा करता नाही. आणि मी जरी शरीरात असलो तरी शरीर म्हणजे मी नाही, तर शरीरापासून वेगळा असलेलं जे चैतन्य आहे, आत्मतत्व, ते माझं खरं स्वरूप आहे. ह्याची त्याला हळूहळू जाणीव व्हायला लागते, अधूनमधून अनुभव यायला लागतो. आणि मग ही जी धारणा आहे की मी सर्व काही करत असतो तरी मी खरं म्हणजे काहीही करत नाही, कारण की मी आत्मा आहे आणि आत्मा हा निष्क्रिय आहे, निर्विकार आहे, हे व्यवहार काळी सुद्धा त्याला भान सांभाळायला हळूहळू जमायला लागतं. आता ध्यान काळामध्ये स्वरूपाचं अनुसंधान कसं करायचं याची प्रक्रिया सांगणारे जे श्लोक आहेत ते या अध्यायामध्ये शेवटी आले. शेवटचे 3 श्लोक आहेत, 27, 28, 29. त्याच्यामध्ये ही ध्यानयोगाची प्रक्रिया सांगितली की ज्याच्यामध्ये ध्यानकाळी स्वरूपाचं अनुसंधान कसं करावं हे शिकवलेलं आहे. आता नेमके आपला हा जो विभाग आहे 16 ते 26 तो कुठला आहे? तर ज्ञानाची स्थिती सांगणार आहे, ज्ञानयोगाची लक्षणं सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर हा विभाग आला, त्याच्यामुळे कन्फ्युजन व्हायची शक्यता आहे. म्हणून ही गोष्ट मुद्दाम लक्षात घ्यायला पाहिजे की जरी या विभागानंतर ते श्लोक आलेले असले तरी ती प्रक्रिया ही आधी करण्याची, ती प्रक्रिया करून हे कर्मयोगी हे ज्ञानाच्या प्रांतामध्ये प्रवेश करणार आहेत किंवा केलेला आहे त्यांनी. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. बऱ्याच विद्वान व्यक्ती सुद्धा योग प्रक्रिया टाळून फक्त विचारांच्या साहाय्याने ज्ञानाच्या प्रांतात शिरण्याचा प्रयत्न करतात, पण त्यामुळे ते योगज्ञानी होत नाही. ते काय होतात? विचारवंत होतात, विचारज्ञानी होतात. आणि या विभागात ज्या ज्ञानी पुरुषांची लक्षणं आपण बघणार आहोत किंवा जी सांगितलेली आहेत ती विचारवंतांची नाहीये किंवा शब्द पंडितांची नाहीये,
ती योगज्ञानांची आहे. म्हणजे ध्यान योगाच्या सहाय्याने ज्यांनी आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे अशा ज्ञानांची ती आहे. आता या विभागाचं वैशिष्ट्य हे मुद्दाम आधी सांगते. तुम्ही आता हे जसं जसं आपण श्लोकांचा अभ्यास करू तसं तसं ही वैशिष्ट्य त्याच्यामध्ये कशी कशी दिसतात हे थोडस निरीक्षण चालू ठेवा एका बाजूला. की ज्ञानाच्या स्थितीत परिपूर्णपणे पोचलेल्या योगी पुरुषांची ही लक्षणं आहेत. त्यामुळे ज्ञानस्थिती प्राप्त होण्यापूर्वी केलेल्या म्हणा किंवा करायच्या जे साधनांचं काही वर्णन या विभागामध्ये अजिबात आलेलं नाहीये. कारण हे सगळे सिद्ध आहेत ना, साधक अवस्थेच्या पलीकडे गेलेले आहेत. त्यामुळे या विभागामध्ये कर्मयोग किंवा आसक्ती आणि अहंकार यांचा त्याग अशा गोष्टींचा अजिबात उल्लेख आपल्याला सापडत नाही. कारण हे सगळं ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत आधीच होऊन गेलेलं आहे. आता या ज्ञानी पुरुषांची जी परिपूर्ण स्थिती आहे तिचं वर्णन या अध्यायात चालू असल्यामुळे, आत्ताच्या या विभागात चालू असल्यामुळे साधनेची आवश्यकता किंवा साधनेची प्रक्रिया या दोघांचाही उल्लेख याच्यात नाही. ज्ञानाच्या अंतिम मुक्कामावर ज्यांची गाडी पोचली त्यांची जर ओळख करून घ्यायची असेल तर त्या गाडीने कुठल्या कुठल्या स्टेशनातून ती गेली हे सांगायचं प्रयोजन नाहीये. पण आपल्याला माहितीये की ही गाडी एकदम उठून तिथे आली नाही, ती स्टेशन पार करत करतच आली. पण या विभागात ते संदर्भात आवश्यक नाही म्हणून ते सांगितलेलं नाही. आता ही सगळी पूर्वपीठिका लक्षात घेऊन जेव्हा आपण या विभागाच्या श्लोकांकडे पाहायला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीलाच एकदम ज्ञानाचा झगझगीत प्रकाश आपल्याला दिसतो. कारण सुरुवातीच्याच श्लोकात काय सांगितलंय की ज्यांच्या अनुभूतीजन्य ज्ञानाने त्यांच्या अंतःकरणातला अज्ञानरूपी अंधकार नष्ट झालेला आहे, त्यांचं ते सूर्यासारखं तेजस्वी ज्ञान हे परमतत्वाला प्रकाशित करतं. असं हा या विभागातला पहिला आणि या अध्यायातला 16वा श्लोक सांगणार आहे. त्यामुळे आता आपण 16वा श्लोक वाचूयात. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. गेले अज्ञान तेजांचे आत्मज्ञाने तया मग परब्रह्म दिसे स्वच्छ जणू सूर्ये प्रकाशिले. ज्ञानेन तु तद अज्ञानं येषां नाशितम् आत्मनः तेषाम् आदित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. तान्वय आणि अर्थ बघून. तू येषाम आत्मनः ज्ञानेन, परंतु ज्यांच्या आत्मज्ञानाने तत् अज्ञानम नाशितम ते अज्ञान नष्ट होते, तेषाम ज्ञानम त्यांचं ज्ञान आदित्यवत सूर्याप्रमाणे तत्परम प्रकाशयती त्या परमतत्वाला प्रकाशित करते. फक्त मराठी अर्थ पुन्हा एकदा वाचूया. परंतु ज्यांच्या आत्मज्ञानाने ते अज्ञान नष्ट होतं त्यांचं ज्ञान सूर्याप्रमाणे त्या परमतत्वाला प्रकाशित करते. इथे तू ह्या अव्ययानी ची सुरुवात केलेली आहे. आपल्या अन्वयातला पहिला शब्द आहे तो तू आहे. तर तू हे पद मागच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन हा श्लोक सुरू करतात. बरं, अज्ञान मागच्या श्लोकात काय सांगितलं होतं? अज्ञानाने ज्ञान आवृत्त झाल्यामुळे लोक आत्मस्वरूपाविषयी मोह पावतात. काय मोह पावतात? तर ते परमात्मा एक कोणीतरी वेगळा देव आहे असं समजतात. तो आपल्याला कर्म प्रेरणा देतो, तो आपल्याला कर्माचं फळ देतो, आपलं पाप पुण्य घेतो, हे असं सगळं ते अज्ञानाने आवृत्त झाल्यामुळे अज्ञानापोटी ते समजतात. पण ज्यांच्या आत्मज्ञानामुळे या अज्ञानाचा नाश झाला त्यांचं ज्ञान सूर्याप्रमाणे त्या परमतत्वाला प्रकाशित करते. म्हणजे आता त्यांना लक्षात आलंय की हे आत्मतत्व खरं काय आहे आणि ते कसं काहीच न करता सुद्धा सगळं कसं घडवतं हे खरं म्हणजे त्यांना कळलेलं आहे. तर अगोदरच्या श्लोकात आपण जर बघितलं तर कशी शब्दरचना आहे?
अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जन्तवः. तिथे अज्ञानावरती जास्त भर दिली, म्हणजे अज्ञान हे जास्त प्रबळ आहे, त्याचा प्रभाव जास्त दाखवलेला आहे, म्हणून अज्ञान हा शब्द त्या रचनेमध्ये पहिल्यांदा आलाय. आणि इथे कसं आहे, ज्ञानेन तु तदज्ञानम येषाम नाशितम आत्मनः. इथे ज्ञान शब्दांनी सुरुवात होते, कारण आता इथे ज्ञानाचं सामर्थ्य सांगायचं, ज्ञानाचं श्रेष्ठत्व, ज्ञानाचा प्रभाव, प्राबल्य, हे सगळं इथे फोकसमध्ये आणण्यासाठी रचना लागलीच बदलली, प्राधान्यक्रम बदलला आणि ज्ञान शब्द हा पहिल्यांदा आला. आता इथे तू या अव्ययाबद्दल जे आपण आता बोललो की ते जोडून घेतलं जाते, ते बरोबर आहे, जोडून तर घेतलं जातच आहे, पण तू या अव्ययाचा वापर कधी करतात ते आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे. आधीचा विषय बदलून आता त्याच्यापेक्षा वेगळा विषय जेव्हा सुरू होतो आणि बऱ्यापैकी उलटा, तेव्हा तू हे अव्यय बहुतेक वेळेला वापरलं जातं. तर इथे तद अज्ञानम असं म्हणलंय. तद अज्ञानम म्हणजे ते विशिष्ट अज्ञान, जनरल कुठल्याही अज्ञानाबद्दल बोलत नाही. पण अज्ञान हे कुठल्याही विषयाचं असू शकतं ना. ज्या विषयातलं मला ज्ञान नाही त्या विषयातलं मला अज्ञान आहे. मग मला स्वयंपाक येत नसेल, मला शिवणकाम येत नसेल, चित्रकला येत नसेल, मला चित्रकलेच्या बाबतीत मी अज्ञानी आहे, अशा अशा कुठल्या अज्ञानाबद्दल बोलायचं नसून आपला विषय काय चाललाय, आत्म्याचं ज्ञान. तेव्हा आत्म्याविषयीच ते अज्ञान असं म्हणायचं. त्यामुळे तद अज्ञानम या पदाने अज्ञानेना वृतम ज्ञानम या गेल्या श्लोकातला जो अज्ञान या पदाशी संबंध जोडलाय, आणि हे ते अज्ञान आहे जे आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाच्या ज्ञानाला झाकणार आहे. आणि त्यामुळे जंतवः मुह्यन्ति, त्यामुळे जीव मोहात पडलेत. आणि जीव न म्हणता त्यांना जंतू, म्हणजे एकदम ते खालच्या पातळीवर त्यांचं जीवन आलेलं आहे. जंतूचा अर्थ आपण बघितला होता की जो जन्म घेतो, कसा बसा जगतो, म्हणजे जगणे, जन्माला आल्यानंतर ज्या बेसिक मिनिमम गोष्टी कराव्याच लागतात तेवढ्याच कशा बशा त्याला जमतात आणि असं करत करत तो वाढतो आणि नंतर म्हातारा होऊन मरतो. ह्याच्या जीवनात काही विशेष कर्तृत्व नाही, त्याला कुठलंही ध्येय नाही, म्हणून जंतू म्हटलंय. आणि साधारणपणे हे पशूंसाठी ही टर्म आपण वापरतो, मानवांसाठी वापरत नाही, कारण मानवाला ध्येय असणं अपेक्षित आहे. मानव जन्माला काहीतरी विशेष कारण आहे, काहीतरी प्रयोजन आहे, कारण मानवा ही कर्मयोनी आहे, ती भोगयोनी नाही. कर्माचं काही प्रमाणात स्वातंत्र्य मानवाला आहे, पण तो जर घेतच नसेल ते अज्ञानापोटी, तर मग मानवाच्या जन्माला येऊन काय उपयोग, तो जंतूसारखाच जगतोय. म्हणून जंतवा, आणि तो त्यामुळे बिचारा झालाय. हे सगळे लोक हे आत्मज्ञान नसल्यामुळे बिचारे आणि केविलवाणे झालेले आहेत, आणि मोहात पडून ते स्वतःला करता आणि भोगता मानतायत, आणि त्यामुळे जी सुख दुःख त्यांच्यासाठी नाहीच आहेत ती ते भोगत बसलेले आहेत. म्हणून आता इथे अज्ञान या विषयाच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या त्या वेगवेगळ्या विद्वानांना काय म्हणजे अज्ञान आहे असं वाटतंय ते आपण जरा बघून मग ते कसं दूर केलं जातंय त्याच्याकडे वळणार. तर डॉक्टर शंकर अभ्यंकर असं म्हणतात की आत्मस्वरूपाचा विसर पडल्यामुळे देह म्हणजे मी असं जे आपल्याला वाटत असतं, असं जे स्फुरण आपल्याला सारखं असतं, तर आपण देहापलीकडे विचारच करू शकत, त्याला म्हणतात देहाभिमान. आणि असा देहाभिमान म्हणजेच अज्ञान. पहिली अज्ञानाची व्याख्या आपण बघतो. दुसरं, आत्मा हा वस्तुतः भेदरहित आहे, तो अखंड एकजिनसी आहे, त्याचा तो निरवयव आहे, निर्विकल्प म्हणतात, त्याच्यामध्ये कुठलेही भाग नाहीत, भाग पाडता येत नाही. पण जीव मात्र भेदामध्येच गुंतून राहतो. म्हणून एकनाथ महाराज एकनाथी भागवतात म्हणतात, भेदी ठसावले मन तेची पुरुषाचे अज्ञान. बाहेर दृश्य सुखांचा अनुभव घ्यायचा आणि हृदयामध्ये विषयांची आसक्ती धरायची, हे त्या भेदापोटी होतं. तर मी निराळा आहे, त्या वस्तू निराळ्या आहेत, मी त्या वस्तूंचा उपभोग घेत आहे, अशी भेदभावना जोपर्यंत आहे तोपर्यंतच हे सगळं चालू असतं. म्हणून तेच अज्ञान आहे, भेदात असणं हे अज्ञान असं म्हणतात. आणि रामसुखदास म्हणतात
अधिष्ठान रूपाने जो आपल्यात मिसळलेला आहे त्या परमात्म्याला आपण आपल्यापेक्षा वेगळा म्हणतो. आणि जे आपल्याहून वेगळं आहे गुणधर्मांनी ते शरीर शरीर जड आहे आणि आपण चेतन आहोत. तरी त्या आपल्यापासून गुणधर्मांनी पूर्णपणे वेगळ्या असलेल्या शरीराला मात्र आपण मी समजतो. हे अज्ञान आहे. जे खरं समजायला हवं ते आपण समजत नाही. बरोबर विपरीत भावना आहे, चुकीच्या कल्पना आहे. तर हे अज्ञान आहे. तात्पर्य या सगळ्याचं अज्ञान म्हणजे काय आहे तर आत्म्याच्या यथार्थ ज्ञानाचा अभाव. यथार्थ म्हणजे जसा आहे तसा. खरं म्हणजे आत्मा कसा आहे? चेतन आहे, निर्विकल्प आहे, निराकार आहे, निर्गुण आहे. पण तसं न वाटता आपल्याला वेगळंच काही काही वाटतंय. तो करता वाटतोय, तो भोगता वाटतोय. त्यामुळे आत्म्याच्या यथार्थ ज्ञानाचा अभाव. आता अभाव हा शब्द कसा झालाय? न भाव हा यस्य इति अभाव हा. भाव म्हणजे अस्तित्व. भाव या शब्दाचे खूप वेगळे वेगळे अर्थ होतात वेगवेगळ्या संदर्भात. भू धातूपासून भाव हा शब्द बनतो. पण इथे या संदर्भ भाव म्हणजे भावभावना जो म्हणतो आपण, सद्भाव, वाईट भाव किंवा भावोत्कटता वगैरे, इथे जो भावाचा अर्थ आहे तो इथे घ्यायचा नाहीये. इथे भाव म्हणजे अस्तित्व असा अर्थ घ्यायचा. म्हणजे ज्याचं अस्तित्व नाही त्याला म्हणायचं अभाव. मग आता या न्यायाने अज्ञानाला स्वतःचं अस्तित्वच नाहीये. मग ज्याला स्वतःचं अस्तित्व नाही ते अज्ञान ज्ञानाला कसं काय झाकू शकेल असा प्रश्न, अशी शंका उपस्थित होते. त्याचं उत्तर अंधाराचं उदाहरण देऊन देतात. अंधार म्हणजे काय? प्रकाशाचा अभाव. अभावात्मक वस्तूला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाही. मग ज्या अंधाराला अस्तित्व नसतं त्या अंधाराने वस्तू झाकल्या जातात की नाही? आपण अनुभव घेतो. जेव्हा सूर्यप्रकाश नसतो किंवा दुसरा कुठलाही प्रकाश नसतो तेव्हा त्या अंधाराने वस्तू झाकल्या जातात. मग अंधाराला स्वतःचं अस्तित्व नसलं तरीही. तसंच हे अज्ञान, त्याला स्वतःचं अस्तित्व नाही किंवा त्याचं अभावात्मक अस्तित्व आहे ते ज्ञानाला झाकून टाकते. मग आता हे अज्ञान नाश करण्याचं साधन कोणतं? इथंच उत्तर दिलेलं आहे. ज्ञानेन ज्ञानेन तु तदज्ञानम येषाम नाशितमात्मनः. ज्ञानेन ही ज्ञान शब्दाची तृतीया विभक्ती आहे आणि तृतीया विभक्ती ही नेहमी साधनासाठी वापरतात. क्रियेचं साधन. इथे क्रिया काय करायची आहे? अज्ञानाचा नाश करणं. म्हणजे त्यासाठी साधन काय आहे? ज्ञान. तर ज्ञानानेच अज्ञानाचा नाश आणि ज्ञानानेच ज्ञान, म्हणजे ज्ञान मिळवण्याचं साधनही ज्ञान आणि अज्ञानाचा नाश करण्याचं साधनही ज्ञानच. आता ही प्रक्रिया काय आहे ते आपण बघूयात जरा. ज्ञानावरचं अज्ञानाचं आच्छादन काढून टाकणं म्हणजे अज्ञानाचा नाश. आणि हा श्लोक सांगतो की अज्ञानाचा नाश अज्ञानाने होतो. आता तो कसा? इथे परत आपण एका उदाहरणाने बघणार आहोत. समजा एखादी खोली आपल्याला स्वच्छ करायची असेल तर आपण काय करू? झाडून त्याच्यातला सगळा कचरा गोळा करू आणि तो कचरा बाहेर टाकून देऊ की खोली स्वच्छ झाली. पण एखादी खोली जर अंधारी असेल आणि तिच्यातल्या अंधाराचा नाश करायचा असेल तर तो अंधार असा गोळा करून बाहेर टाकता येईल का? नाही. म्हणजे कुठल्याही क्रियेनी अंधार नाश होणार नाही. किंवा आपण म्हणू की काही गोष्टी जगातल्या सर्व गोष्टी नाशवंत असतात, त्या जरी तशाच ठेवल्या तरी त्या काही काळानंतर झीज होत 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 त्या आपल्या आपल्या संपतात. तसा अंधार काहीच न करता नुसतेच वाट बघत थांबलो, अंधार आपला आपलाच नष्ट होईल. तर तो होईल का? मुळात अंधाराला काळाचं काहीच बंधन नाही. म्हणजे काळाचा कुठला परिणाम त्याच्यावर होऊ शकत नाही. कारण ती कुठली वस्तू नाहीये, वास्तविक वस्तू नाहीये. त्यामुळे अंधारावरती ना काळाचा परिणाम होतोय ना क्रियेचा परिणाम होतोय. अज्ञान
आणि अंधार याचा आपण पॅरलली विचार करणार आहोत. म्हणून अंधाराबद्दल मी आता बोलते, कारण दोघांनाही अस्तित्व नाहीये, वास्तविक अस्तित्व दोघांनाही नाहीये. ते काळ आणि क्रिया यांचा जर अंधारावरती काहीच परिणाम होणार नसेल तर मग अंधाराचा नाश करण्याचा उपाय कुठला? तर तो एकमेव उपाय आहे की प्रकाश तिथे आणणं. एवढा एकच उपाय. तसंच अज्ञानाच्या नाशासाठी पण एकच उपाय, आणि तो म्हणजे ज्ञानप्राप्ती. आता प्रकाशामुळे अंधार थोडा थोडा आणि हळूहळू असा बाजूला केला जातो का? प्रकाश येता क्षणी सगळा अंधार एकाच वेळी जाणार आहे, आणि तो अंधार कितीही काळापासून तिथे असला, म्हणजे कितीही पुरातन असला किंवा कितीही घनदाट असला, तरी प्रकाशाच्या आगमनाने तो तत्काळ दूर होणार आहे आणि संपूर्णपणे दूर होणार. पटतंय ना? तर तसंच आत्मज्ञान झालं की आत्मज्ञानाशी एकरूप झालेला जो ज्ञानी आहे त्या ज्ञानी पुरुषाचं आतापर्यंत आत्म्याविषयीचं जे अज्ञान होतं ते निमिषार्धात आणि संपूर्णपणे दूर होतं. ते थोडं 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 कमी होतं असं नाही. आत्मज्ञान झाल्यानंतर अज्ञानाचा ठिपका सुद्धा राहू शकत नाही. ते पूर्णपणे दूर होतं आणि ते कायमचंही दूर होतं. आणि एकदा का अज्ञानाचा शेवट झाला की त्या अज्ञानाच्या आधाराने शरीर, मन, बुद्धी यांच्या ठिकाणी जो जोमाने वाढत असतो, फोफावत असतो, तो अहंकार सुद्धा नष्ट होतो. आणि मग त्या ठिकाणी आत्मसूर्य, सूर्याची उपमा दिली म्हणून आपण आत्मसूर्य म्हणतोय. आत्मसूर्य हा आपल्या तेजाने झळकायला लागतो. आणि म्हणून इथे म्हटलंय तेषाम आदित्यवत ज्ञानम प्रकाशयति तत्परम. त्यांचं ते ज्ञान परमतत्वाला सूर्याप्रमाणे प्रकाशित करतं. सूर्याप्रमाणे असं म्हणण्याचं कारण आहे, सूर्याला प्रकाशित कोण करतं? सूर्य स्वतःच. त्याला प्रकाशित करायला अजून कुठल्या दुसऱ्या दुसऱ्या प्रकाशाची गरज पडत नाही, कारण तो स्वयंप्रकाशित आहे. तसा सूर्य स्वयंप्रकाशी आहे, तसाच परमात्मा सुद्धा स्वयं ज्ञानमय आहे. त्यामुळे त्याचं ज्ञान करून घ्यायला अजून दुसऱ्या कुठल्या ज्ञानाची गरज पडत नाही. उपदेश सारामध्ये असा एक श्लोक आलाय, ज्ञानवर्जिता अज्ञानहीनचित ज्ञानमस्तिकिं ज्ञातुमंतरम. ज्ञानाला जाणण्यासाठी, जो प्रत्यक्ष ज्ञानस्वरूप आहे त्याला जाणण्यासाठी वेगळं कुठलं ज्ञान गरजेचं आहे का? तर नाही. मग इथे योगज्ञान प्रक्रियेनं होतं काय? तर फक्त अज्ञानाचं आवरण दूर होत. आणि म्हणून इथे प्रकाशयती हा जो शब्द आहे ना तो खूप महत्वाचा आहे. प्रकाशयती हे पद काय सांगतं की सूर्याचा उदय झाल्यानंतर तशा वस्तू नव्याने निर्माण होत नाहीत. त्या फक्त आधी दिसत नसतात, त्यांचा अनुभव येत नसतो. त्या फक्त अंधाराने झाकल्या गेलेल्या वस्तू अंधार गेल्यामुळे दिसायला लागतात. त्या असतातच. तसंच परमतत्व सुद्धा स्वतः सिद्ध आहे, ते होतच, पण अज्ञानामुळे त्याचा आतापर्यंत अनुभव येत नव्हता. आणि आता विवेकाने अज्ञानाचा नाश झाल्यानंतर त्या स्वयंप्रकाशी परमतत्वाचा आता अनुभव यायला लागलेला आहे. आता इथे आपण अज्ञानाच्या नाशाबद्दल बोललो आणि आपण म्हटलंय की ज्ञानानेच अज्ञानाचा नाश आणि ज्ञानानेच ज्ञान. तर दुसऱ्या पार्ट बद्दल आता आपण बोलणार. ज्ञान हेच ज्ञान करून घेण्याचं साधन आहे. म्हणून मग जीव जेव्हा आत्मस्वरूपाचा पुनर्शोध घेतो, इथे सगळे शब्द खूप जपून वापरले आहेत. आत्म्याचा शोध लावतो असं नाही, पुनर्शोध लावतो. तो होताच, आता तुला फक्त कळणार आहे, त्या जीवाला कळणार आहे. म्हणून पुनर्शोध घेतो तेव्हा तोच आत्मस्वरूप होऊन जातो. हा मुद्दा स्पष्ट करताना चिन्मयानंदांनी उदाहरण दिलंय की स्वप्न पाहणारी व्यक्ती असते, त्याचं जेव्हा स्वप्न संपतं तेव्हा त्या स्वप्नातला अनुभवही संपतो. आणि तो स्वप्न आणि स्वप्नातल्या अनुभवा संपल्यानंतर तो जेव्हा जागृतावस्थेत येतो तेव्हा तो तोच असतो, फक्त तो आता जागा असतो. आधी तो स्वप्न पाहणारा असतो आणि आता तो जागा असतो. तेव्हा आपण स्वतःच जागृत आहोत असा त्याला पुनर्शोध लागतो की ते स्वप्न होतं आणि मी जागृत आहे. तसंच हा जीवात्मा जो आहे, जो अज्ञानामुळे भ्रांत अवस्थेत आहे,
तो स्वतःच्या अज्ञानातून बाहेर पडून जेव्हा शुद्ध चैतन्याच्या म्हणजे ज्ञानाच्या प्रांतामध्ये तो प्रवेश करतो, तेव्हा तोच शुद्ध चैतन्य म्हणजे आत्मतत्व होतो. आणि याच्यासाठी सर्व उपनिषदामध्ये पुष्कळ वेळेला वापरलेलं एक नेहमीच आपण आपल्या ऐकण्यातलं वाक्य, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. आता मला ब्रह्म समजलं असं सांगायला तो वेगळा उरत नाही, कारण त्याचं समजणं म्हणजेच ब्रह्माशी एकरूप होणं असतं. स्वरूपानंदांनी आपला जो आत्मानुभव आहे तो फार थोडक्यात आणि अत्यंत स्पष्टपणे मांडलेला आहे. ते म्हणतात, थेंबुटा सागरी बुडाला, जे जीव शिवामध्ये मिसळला. फार सुंदर मला हे वाक्य वाटतं, थेंबुटा सागरी बुडाला. ते आता आपण ज्ञानेश्वरी वाचूया. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 83 ते 86. ते अज्ञान जई समूळ तुटे, ते भ्रांतीचे मसैरे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. ते अज्ञान जेव्हा निशेष नाहीसे होईल, तेव्हाच भ्रांतीची काजळी पुसून जाईल. इथं जो मसैरे शब्द होता ना, त्या मसैरेचा अर्थ काजळी असा आहे. आणि मग मनुष्याला मी ईश्वर आहे आणि अकर्ता आहे असा अनुभव येईल. ज्ञानीचा अकर्तृत्व आत्मबोध, हे जे आपण बरेच वेळेला शब्द वापरले, त्याचा आता अर्थ हळूहळू कळायला लागलेला असणार. एथ ईश्वरू एक अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. आता ईश्वर हा एकटाच अकर्ता आहे असं जर मनाला पटलं, तर मीच ईश्वर आहे हे तत्व मूळचंच सिद्ध आहे. ऐसेनी विवेके उदो चित्ती, तयासी भेदू कैचा त्रिजगती, देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त. या समजुतीचा एकदा चित्तात प्रकाश पडला की ईश्वर अकर्ता आहे आणि तो ईश्वर मीच आहे, या समजुतीचा एकदा चित्तात प्रकाश पडला म्हणजे मग या त्रिभुवनात भेदभाव कुठे उरला. या स्थितीत मनुष्य स्वानुभवाने सर्व जगाला मुक्त स्थितीत आत्मस्वरूपातच पाहतो. आता उदाहरण दिलंय त्याच्यासाठी. जैसी पूर्व दिशेच्या राऊळी, उदया येताची सूर्य दिवाळी, की येवी ही दिशा तियेची काळी, काळीमा नाही. कारण पूर्व दिशेच्या घरी सूर्य उगवला म्हणजे तिथे मात्र प्रकाशाची दिवाळी होते, आणि दुसऱ्या दिशांची काळीमा म्हणजे अंधार तसाच्या तशीच उरते. असं कधी झालं आहे का? आता आपण थोडंसं बघूया, त्याच्यावर फार एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही, पण थोडंसं बघूया. पहिल्या ज्या दोन आपण वाचल्या, तिचे अज्ञान दे समूळ तुटे, ते भ्रांतीचे मसैरे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. आणि एथ ईश्वरू एक अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. तर कर्माचा कर्ता म्हणून पापपुण्यांचा धनी मी असं जे काही वाटत होतं, ते ती भ्रांती होती. आणि ते भ्रांतीचे आता मसैरे फिटले म्हणजे काजळी दूर झाली, म्हणजे अंधार दूर झाला, आणि मी आत्मस्वरूप आहे हे जाणल्यानंतर आता काय कळलं. आपण असं बघायला पाहिजे की 14 आणि 15च्या आधी आपण प्रस्तावनेत म्हटलं होतं की मी अकर्ता आहे किंवा जीव हा अकर्ता आहे, किंवा हे कळण्यासाठी परमेश्वराचाच आधार घेतलाय, म्हणजे परमेश्वराचंच उदाहरण घेतलं. म्हणजे परमेश्वर जसा सगळी सृष्टी उभारूनही अकर्ताच आहे, तसाच देहात राहूनही मी अकर्ताच आहे. ही गोष्ट सांगण्यासाठी ईश्वराबद्दल आपण नाही का म्हटलं, आधी आपण ज्ञानाबद्दल बोलत होतो, मग आपण एकदम ईश्वराच्या अकर्तृत्वाबद्दल का बोलायला लागलो, त्याचं कारण ते होतं. हे मी सांगितलं होतं एकदा, पण पुन्हा एकदा आठवण करून दिली. तर जगात ईश्वर जसा अकर्तृत्व आहे तसा देहात मी आहे, आणि स्वभावानी म्हणजे आत्मभावाने मी आणि ईश्वर तत्व एकच, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि ज्ञानी हा त्या स्टेटला गेलेला आहे
की जीव आणि मी हा एकच आहे. जीव आणि ईश्वर म्हणजे मी जीव हा खरं म्हणजे ईश्वरच आहे. आणि हा जेव्हा विवेक त्याच्या चित्तात, त्या विवेक सूर्याचा उदय झाला म्हणजे ज्ञानाचा उदय झाला, तेव्हा त्याला आता त्रैलोक्यात कुठेही भेद किंवा वेगळेपणा दिसतच नाही. जग हे आत्मरूप आहे आणि आत्मा नित्य मुक्त आहे. या न्यायाने जग हेही मुक्तच आहे. आता या अर्थाचा एक श्लोक आपण 4थ्या अध्यायात बघितला होता. यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. इथे बरोबर हेच सांगितलं. जे ज्ञान झालं म्हणजे आत्मज्ञान झाल्यानंतर तू पुन्हा मोहात पडणार नाहीस. इथे आपला मोहाचाच विषय चाललाय, हो की नाही? मोह कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत. ज्ञान एकदा झालं की मोह बाजूला झाला. आणि मग मोह दूर झाल्याची खूण काय? तर तू सगळ्या जगाला आधी स्वतःत पाहशील आणि मग माझ्यात पाहशील. माझ्यात म्हणजे ईश्वरात. तेव्हा आपण एक उदाहरण बघितलं होतं की समुद्रामध्ये वेगवेगळ्या लाटा आहेत आणि त्यातलं एक लाट जर स्वतःच्या रूपाविषयी चिंतन करायला लागली तर प्रथम तिला कळेल की आपण सागर आहोत. आणि मग तिला वाटेल की माझ्यासारख्याच सगळ्या लाटा आहेत आणि ह्या सगळ्या सागरात आहेत. म्हणजे आत्मनी पश्यसी. आणि मग अजून तिने चिंतन पुढे सुरू ठेवलं तर तिला तो पाणी असण्याचा अनुभव येईल की प्रत्येक लाट ही पाण्यानेच बनलेली आहे. सागराचं मूळ स्वरूप सुद्धा पाण्याचंच आहे. तेव्हा आपण सगळे पाणीच आहोत. आणि मग ती मुक्त होईल. मी एक छोटीशी लाट आहे ह्या मर्यादित फिलिंग मधून ती मुक्त होईल. लाट म्हणजे आपण जीव आहोत आणि जीवाची इव्हॉल्वमेंट दाखवतात आत्मज्ञान. त्याला कसं टप्प्याटप्प्याने होत जातं. आधी त्याला अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येतो आणि मग सर्वम खलविदम ब्रह्मचा अनुभव येतो. की सगळीकडेच हे आत्मतत्व माझ्यात आहे तसंच ते सगळीकडे पण आहे. देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त. जसा मी मुक्त आहे कारण मी आत्मा आहे तसंच जगातील प्रत्येक गोष्ट ही आत्मा आहे. त्यामुळे सगळं जग मुक्तच आहे. मग आता सगळेच जर पाणी आहेत तर मग भेद कुठला? हे ज्ञान त्याला झालं. म्हणून समर्थांनी म्हटलंय कोणाशीच नाही बंधन भ्रांतीस्तव भुलले जन दृढ घेतला देहाभिमान म्हणून. खरं म्हणजे कोणीच बंधनात नाहीये. पण देहाभिमान, आपण देहाभिमानाची झूट जेव्हा पांघरली तेव्हा आपल्याला भ्रांती झाली आणि आपण स्वतःला बंधनात होत असं समजायला लागलो. आता पुढची जेव्हा 86वी जी ओवी आहे ज्ञानेश्वरांची, की जैशी पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी की येरी ही दिशा तियेची काळी काळीमा नाही. आता पूर्व दिशेला सूर्य उगवला म्हणजे असं होणार आहे का की फक्त पूर्व दिशाच उजळणार आणि बाकीच्या पश्चिम उत्तर दक्षिण हे सगळ्या अंधारात राहणार? हे नाही होऊ शकत. सूर्य जरी पूर्व दिशेला उगवला तरी बाकीच्या सगळ्या दिशा या उजळणारच आहेत. तसंच आत्मज्ञान होणं हे विश्व आत्मरूप आहे या व्यापक बोधामध्येच परिणाम होणारच त्याचा. तुम्हाला हे कळलं की मी आत्मा आहे तर त्याचं पर्यवसान सगळं जग आत्मा आहे हे कळण्यात व्हायलाच पाहिजे आणि ते होतच. हे त्यांना सांगायचं या उदाहरणावरून. फक्त पूर्व दिशा उजळली, फक्त मी आत्मा आहे हे कळलं, असं नाही होऊ शकत. तर गोंदवलेकर महाराजांनी केलेलं आत्मज्ञानाचं सोपं विवरण आपण बघूया. त्यांच्याकडे एकदा तत्वज्ञानामध्ये पीएचडी झालेले एक प्रोफेसर आले होते आणि ते महाराजांना त्यांनी प्रश्न विचारला की आत्मज्ञान म्हणजे काय हे थोडक्यात सांगता येईल का? त्याच्यावर महाराज म्हणाले की आज जे जे काही मी आहे असं वाटतं ते सगळं विसरल्यानंतर जे काही शिल्लक राहतं ते आत्मज्ञान आहे. मी अमुक आहे, मी तमुक आहे, माझं हे नाव आहे. मग आपण मागच्या वेळेला उपाधी म्हटलं की नाही, उपाधींचं जी कन्सेप्ट सांगितली ती आता इथे आठवा. मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी प्रोफेसर आहे, मी बहीण आहे, मी भाऊ आहे, मी मुलगी आहे, मी मुलगा आहे. त्यातलं काहीही जे तुम्हाला वाटतं ते सगळं सोडायचंय. त्याच्यानंतर जे उरतं ते तुम्ही आहात आणि ते फक्त मी आहे एवढं शुद्ध, जे मीचं फक्त शुद्ध जे स्फुरण असतं ते म्हणजे
आत्मज्ञान. तर 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला हेच आत्मज्ञान म्हणजे प्रत्येकामध्ये असलेलं ईश्वर तत्व म्हणजेच आत्मतत्व जाणण्याची पद्धत अर्जुनाला सांगताना एक फार सुंदर ओवी आली आहे. 18व्या अध्यायातल्या ज्ञानेश्वरी मधली ओवी आहे. अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पंडुसुता, उठतसे जे तत्वता, ते तयाचे रूप. स्थूल शरीर आणि मनबुद्धींसह सूक्ष्म शरीर यांचा मिळून मीपणा तयार होतो. म्हणजे काही शरीराचे गुणधर्म असतात, काही मनाचे असतात, काही बुद्धीचे असतात. ते सगळे मिळून आपलं व्यक्तिमत्व बनतं. आता इथे अर्जुनाच्या बाबतीत म्हटलं म्हणून आपण अर्जुनाचा विचार करू की अर्जुन क्षत्रिय आहे, अर्जुन पांडव आहे म्हणजे पंडूचा मुलगा आहे, कदा कौंतेय म्हटलंय तो कुंतीचा मुलगा आहे, 5 पांडवांमधला सगळ्यात पराक्रमी आहे, शक्तिशाली आहे. असं सगळं मिळून अर्जुनपण तयार झालं. आणि भगवान सांगतात की ते सगळं सोडत जा, म्हणजे जे राहतं ते तुझं शुद्ध स्वरूप, तेच आत्मस्वरूप. आणि त्याच्या ज्ञानाने विश्वातली परमतत्व, जे या श्लोकामध्ये तत्परम या पदाने त्याचा उल्लेख केलेला आहे, ते प्रकाशित होतं, त्याचं ज्ञान होतं. परमतत्व हे आत्मतत्वाच्या ज्ञानाने प्रकाशित होतं असं जे या श्लोकात सांगितलंय. त्याचा अर्थ, तात्पर्य अर्थ एवढाच की आत्मतत्व आणि परमतत्व हे एकच आहे हे ज्ञान होतं. गेल्या क्लासमध्ये सुद्धा आपण आत्मषटकमचा उल्लेख केला होता. त्यात शेवटचं जे आहे तिथे ते रिअलायझेशन दाखवलेलं आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. समत्व हाच त्याचा गुणधर्म आहे. आत्मतत्वाच्या भूमिकेतून बघताना बंधन नाहीच तर मुक्ती कुठून असणार. त्यामुळे बंधनही नाही आणि मुक्तीही नाही. मग बंधनही नाही आणि मुक्तीही नाही, मग काय उरणार? समत्व. असा हा श्लोक. आपण एकदा परत हा श्लोक म्हणूया. म्हणतेस अश्विनी 16वा श्लोक. ज्ञानेन तु तदज्ञानै येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. गेले अज्ञान तेजांचे आत्मज्ञाने तया मग परब्रह्म दिसे स्वच्छ जणू सूर्ये प्रकाशिले. पुढचा म्हणता. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्त्यै ज्ञाननिर्धूतकल्मषाः. रंगले त्यात ओतूनी बुद्धी निश्चय जीवन पुन्हा येती न माघारे ज्ञानी पाप धुनिया. तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठाः तत्परायणाः गच्छन्ति अपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. अन्वयार्थ. तद्बुद्धयः म्हणजे ज्यांची बुद्धी तत्मय झालेली आहे. तदात्मानः ज्यांचं मन तद्रूप झालेलं आहे. तन्निष्ठाः जे अंतःकरणाने त्याच्याशी दृढतेने जोडले गेलेले आहेत. तत्परायणाः जे त्याच्या स्थितीत रममाण होऊन राहिले आहेत. ज्ञान निर्धूत कल्मषाः ते ज्ञानानी ज्यांचं पाप किंवा दोष धुवून निघालेले आहेत. असे अपुनरावृत्तीम गच्छन्ति पुन्हा अज्ञानमय स्थितीत परत न येणे. किंवा आपण आधी नुसतंच थोडक्यातच बघूयात, ह्याच्यात फारच लांबण लावून अर्थ दिलाय. ते पुन्हा परत येत नाहीत असा थोडक्यात आपण अर्थ घेऊ. म्हणजे आता परत ते तद्बुद्ध या आहेत ज्यांची बुद्धी त्याच्याशी एकरूप झालेली आहे. तदात्मानः ज्यांचं मन तद्रूप झालेलं आहे. तन्निष्ठाः त्याच्यामध्ये जे स्थिरावलेले आहेत. तत्परायणाः तेच त्याच्यासाठी तेच ज्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते तत्परायणाः. असे सगळे
हे ज्ञानाने ज्यांची सगळी पापं किंवा ज्यांचे दोष धुवून निघालेले आहेत असे पुन्हा परत येत नाहीत. आता हे सगळं ज्ञानींचं वर्णन आहे ना. म्हणजे आत्मज्ञानाने परमतत्व प्रकाशित झाल्यानंतर आता काय काय होतं हे सांगणारा हा गीतेतला एक श्रेष्ठ श्लोक आहे. आणि याच्यात 4 विशेषणांनी त्या ज्ञानीकर्त्याचं वर्णन केलेलं आहे. आपण आधी नंतर डिटेलमध्ये आपण प्रत्येक विशेषण बघणारच आहोत, पण आधी आपण एक सर्वसामान्य अर्थ बघूया. त्याला ग्रॉस लेव्हलला असं म्हणू शकतो. तद्बुद्धयः म्हणजे काय? सर्वत्र ब्रह्मदर्शी, सगळ्या ठिकाणी ब्रह्म पाहणारे. तदात्मानः, मीच ते ब्रह्म आहे ही भावना ज्यांच्या मनामध्ये पक्की झालेली आहे असे. तन्निष्ठाः, मनबुद्धीच्या ऐक्यामुळे जे ईश्वराचाच अनुभव करत आहेत, सर्व ठिकाणी ईश्वराला अनुभवत आहेत ते तन्निष्ठाः. आणि तत्परायणाः, त्या परमात्म्याचाच ज्यांनी ध्यास घेतलेला आहे. आणि इथे तद हे म्हणजे ते प्रकाशित झालेलं परमतत्व, परब्रह्म, परमात्मा. मग ज्यांची बुद्धी, आत्मभाव, निष्ठा आणि ध्यास हे सगळं तदाकार झालेलं आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूप झालेलं आहे, त्यांचे पाप किंवा दोष हे ज्ञानामुळे धुवून निघाले. आणि म्हणून त्यांना काय म्हटलंय? ज्ञान निर्धूत कल्मषाः. कल्मष म्हणजे दोष किंवा मलिनता. आणि जीवांचा सगळ्यात मोठा दोष कुठला असेल तर तो म्हणजे जीवभाव, अहंकार. हेच सगळ्यात मोठं कल्मष आहे. एकदा तुम्ही जीवभाव म्हणजे अहंकार अंगीकारला की मग आपोआप बाकीचे दोष उत्पन्न व्हायला सुरुवात होते. बाकीचे कुठले दोष? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे जे विकार आहेत 6, ते शरीर आणि संसार याच्यातला संबंध, शरीर माझं वाटणं, संसारातल्या गोष्टी माझ्या उपयोगासाठी आहेत असं वाटणं, त्यांच्या बद्दलची उपभोग वृत्ती किंवा स्वतःला मान सन्मान मिळायला हवा, आपली कीर्ती व्हायला हवी असं वाटणं, म्हणजे उपभोग आणि मान्यता यांची इच्छा. आणि मी कोणीतरी वेगळा आहे या सगळ्यांच्यापासून आणि हे सगळे माझ्या उपयोगासाठी आहे असं स्वतःचं एक वेगळेपण राखण्याची प्रवृत्ती. हे सगळे दोष हे मूलतः जीवभाव अंगीकारल्यानंतर उत्पन्न होणार आहे. म्हणून जीवभावाला सगळ्यात मोठं कल्मष असं म्हटलंय, मोठा दोष म्हटलेला. या जीवभावाच्या किंवा अहंकाराच्या मुळाशी काय येत तर वासना. वासना म्हणजे काय? जन्मजन्मांतरी आपला जो काही प्रवास चालू आहे त्याच्यामध्ये जे काही अनुभव, जी काही कर्म आपण केलेली आहेत त्या कर्मांचे संस्कार, ठसे जे चित्तामध्ये आपण साठवून त्याच्या सकट पुढे फिरत आहोत. आणि त्या वासनांच्या मुळाशी काय आहे तर अज्ञान. कसलं? आपल्याच आध्यात्मिक दिव्यतेचं अज्ञान आहे, म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि मग त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या सांसारिक वासना यांच्यामुळे मनुष्य पुनर्जन्माच्या फेऱ्यामध्ये अडकतो आणि सतत फिरत राहतो आणि पुन्हा पुन्हा संसारात परत परत येत राहतो. कर्माची फळं, सगळ्या वासनांचा पूर्ण क्षय होईपर्यंत हे चक्र तुम्हाला मागे लागतच. त्याला म्हणतात पुनरावृत्ती. पण या श्लोकात काय म्हटलंय की ज्ञान निर्धूत कल्मषाः अपुनरावृत्तीं गच्छन्ति. त्यांना पुन्हा संसारात यावं लागत नाही. त्यांची ज्ञानामुळे सगळी पाप धुवून निघालेली आहेत ते. असं का म्हटलंय? तर जे ज्ञान म्हणजे इथे अर्थातच आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान हे सगळ्यात मोठं आंतरिक सत्य आहे. आणि त्या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे अशा ज्ञानीचं अंतःकरण पूर्ण शुद्ध होतं आणि व्यक्तिमत्वाच्या वेगळ्या वेगळ्या स्तरांवर तो सतत दिव्यत्वाची अनुभूती घेत राहतो. आणि हे जे विविध स्तर आहेत ते 4 वेगवेगळ्या विशेषणांनी इथे दाखवलेले आहेत. आणि ते स्तर समजण्यासाठी आपण आधी अंतःकरण चतुष्टय ही एक संकल्पना माहिती असेलच तुम्हाला, पण त्याची थोडी उजळणी करू. अंतःकरण चतुष्टय जेव्हा म्हणतो तेव्हा 4 प्रकारची अंतःकरण
असं नसून अंतःकरणाचे 4 भाग. कारण अंतःकरण हे एकाच रॉ मटेरियलनी बनलेलं असतं. पंच तन्मात्रांच्या सत्वांशांपासून अंतःकरण बनलेलं असतं. म्हणजे अपंचीकृत पंचमहाभूत, शुद्ध स्वरूपातली पंचमहाभूत जी असतात त्यांचा फक्त सत्वांश एकत्र आल्यानंतर अंतःकरण बनतं. आणि म्हणून अंतःकरणात प्रतिबिंबित झालेलं चैतन्य याला चिदाभास म्हणतात. आणि तो चिदाभास अख्खं जीवन चालवतो एका जीवाचं. कारण ते सत्वगुणामुळे अत्यंत शुद्ध असतं मुळात, पण वासनांमुळे ते मलिन होतं आणि मग त्याला आपण अविद्या म्हणतो. आणि मग तो चिदाभास मावळतो. मुळात जो स्वच्छ असतो तो अविद्येमुळे तो गढूळतो आणि त्याचा प्रभाव आपल्यावरचा कमी होतो आणि मग अज्ञानी जीवभावामध्ये आपण पदार्पण करतो. असो, तर आता आपल्याला म्हणायचंय की अंतःकरण मुळात एकच असतं, पण त्याचे 4 भाग कशाच्या आधारावर पडतात. वेगवेगळी 4 कार्य अंतःकरणाकडून केली जातात आणि त्या कार्यानुरूप त्याने वेगळी वेगळी नावं दिलेली आहेत. आपण एवढं अंतःकरण चतुष्टयाचा भाग पूर्ण करते आणि मग थांबूया. जेव्हा आपण त्यातलं मन बघू आधी. मन ते की जे संकल्प विकल्प करतं, इच्छा धरतं, कल्पना करतं, भावभावना त्याच्यामध्ये निर्माण होतात, ते मन असतं. मग अंतःकरणात एखाद्या गोष्टीचं स्वरूप ठरवतं, नक्की करतं, निश्चय करतं, निर्णय घेतं, विश्लेषण करतं, विचार करतं, चिंतन मनन करतं, समजून घेणं एखादी गोष्ट, ज्ञान प्राप्त करणं, त्या सगळ्या बुद्धीची कार्य झाली. एखाद्या गोष्टीचं अनुसंधान धरून ठेवणं, एखादी गोष्ट पकडून ठेवणं, हे काम चित्ताचं असतं. आणि मी हे जे स्फुरण असतं ते प्रत्येक ठिकाणी चिकटतं. शरीराच्या हालचालीला चिकटतं, मी ही क्रिया केली, मी हा विचार केला. ते बुद्धीला चिकटतं तेव्हा मी हा विचार केला, मला ही इच्छा झाली, मी ही इच्छा केली, तेव्हा ते मनाशी चिकटतं. तेव्हा शरीर, मन, बुद्धी, चित्त ह्या सगळ्यांशी जे चिकटतं आणि हे सगळं मीच केलं असं जो म्हणतो तो अहंकार. जीवन जाळण्यासाठी खरं म्हणजे अहंकार हा गरजेचा आहे, कारण नाहीतर काही होणारच नाही. पण जेव्हा आपण आत्मज्ञानाची प्रक्रिया किंवा बघतो आहोत तेव्हा मात्र अहंकार हा मोठा अडथळा येतो. त्यामुळे त्याला जागच्या जागी ठेवायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणाहून त्याला निगेट करत जायचंय, ही ध्यानातली प्रक्रिया असते. तर ह्या 4 पदांमधून म्हणजे कुठली कुठलीची 4, तद्बुद्धयः, तदात्मानः, तन्निष्ठाः आणि तत्परायणाः. या 4 पदांमधून सिद्धाची किंवा योगज्ञान मार्गी साधकाची परमात्म्याशी तद्रूपता या श्लोकात जी व्यक्त केली ती बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार या 4 पातळ्यांवरती आहेत. ते आपण आता डिटेलमध्ये पुढच्या वेळेला बघूया. या अंतःकरण चतुष्टयाच्या या 4 भागांच्या सापेक्ष ही 4 पदं कशी आहेत आणि ती त्या ज्ञानीचं कसं वर्णन करतात. म्हणजे आमूलाग्र तो ज्ञानी कसा आत्म्याशी कनेक्टेड आहे हे त्याच्यातनं दाखवायचंय. की फक्त मनच आहे आणि बुद्धी आणि बाकी सगळं व्यवहारात आहे असं नाही. सगळ्याच दृष्टीने परिपूर्णपणे तो आत्म्याशी जोडला गेलेला आहे आणि सर्व काळ ध्यानातही आणि व्यवहारातही. हे दाखवण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. ही सगळी 4 विशेषणं वापरून त्याचं वर्णन करणार आहोत आपण. थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.